नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी झटपट अशी तुरीची रस्सा भाजी येथे पाहणार आहोत। हिरवा वाटण घालून झटपट तयार होणारी ही रस्सा भाजी गावरान पद्धतीने येथे आपण करणार आहोत। तर तूर सर्वप्रथम आपल्याला कोमट पाणी करून त्यामध्ये 3 ते 4 तास येथे भिजून घेतलेला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर 8 तास छान अशी भिजून घ्या। तर या पद्धतीने छान अशी भिजून घेतल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता 2 लिटरचा एक कुकर घेऊन सर्वप्रथम त्यामध्ये आपल्याला 1.5 तांब्या पाणी घालायचं। कडधान्य रेसिपी शिजताना जास्त पाणी लागतं म्हणून येथे आपण 1.5 तांब्याच्या प्रमाणात पाणी घालून घेतलं। त्यानंतर तुरी धुवून कुकरमध्ये घालून घेतल्या। 1 चमचाभर मीठ घालायचं म्हणजे कडधान्य आळणी लागत नाही आणि 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत मोठ्या गॅसवर हे आपल्याला शिजून घ्यायचं। कुकर होईपर्यंत येथे 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 9 ते 10 येथे लसूण पाकळ्या काढून घेतल्या। कोथिंबीर येथे धुवून कट करून काढून घेतली। मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये घेतलेलं सर्व वाटण घालून घ्यायचं। एक फिरकी मारून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून छान अशी पेस्ट तयार झाल्यानंतर कुकर होईपर्यंत वाट पाहायची। तर आता येथे आपला कुकर छान असा 6 शिट्टे करून थोडासा थंड करून नंतर आपण झाकण उघडून पाहिलं तर सर्वप्रथम आपल्याला तूर येथे दाबून पाहायची आहे म्हणजे कशी शिजली ते समजतं। छान अशी पुरण्यासारखी शिजून झाली। आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। नंतर पुन्हा तोच कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये 3 पळ्या तेल घालायचं। तेल छान तापल्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान फुटू द्यायची। त्यानंतर 1 चमच्याच्या प्रमाणात येथे आपल्याला जिरे घालायचे। जिरी मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा येथे कट करून आपल्याला फोडणीसाठी घालून घ्यायचा। त्यावर 1 चमचा हळद पावडर घालायची। कांदा छान येथे आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कडधान्य रेसिपीमध्ये कांदा घातला म्हणजे तिची चव अजून वाढते। कट करून घेतलेला लसूण पाकळ्या यामध्ये घालून घ्यायचा। मध्यम आकाराचा 1 टोमॅटो बारीक असा कट करून फोडणीमध्ये घालून घ्यायचा। चिमूटभर मीठ त्यावर घालायचं म्हणजे टोमॅटो झटपट असा मऊ होतो। सर्व फोडणी छान अशी आपल्याला मऊसर करून घ्यायची आहे कारण येथे आपण तूर ऑलरेडी शिजून घेतलेला आहे। सर्व फोडणी मध्यम आचेवरच आपल्याला तयार करून घ्यायची। त्यानंतर यामध्ये 7 ते 8 पानं कढीपत्त्याची घालायची आहेत, त्यामुळे छान असा स्वाद येतो। आता सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे कोथिंबीरचा स्वाद आपल्या फोडणीमध्ये उतरतो। तर या पद्धतीने सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने तयार केलेली फोडणी अतिशय अप्रतिम असा स्वाद देते। तुम्हाला जर अजून हवं असेल तर यामध्ये गरम मसाला सुद्धा घालू शकता, परंतु हिरव्या वाटणातील तुरीची भाजी अतिशय अप्रतिम अशी लागते। छान असं तेल सुटल्यानंतर आता काढून ठेवलेली तूर आपल्याला यामध्ये रश्श्यासहित घालायची आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे गॅस मोठा करून छान अशी तुरीच्या भाजीला एक उकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला 5 मिनिटं छान अशी शिजून द्यायची। आता गॅस मोठा केल्यानंतर उकळी आलेली आहे। येथे आपल्याला रस्सा कसा हवा आहे ते चेक करून पाहायचं आणि गॅस मंद करून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर छान अशी आपल्याला ही शिजून घ्यायची आहे। तर या पद्धतीने सर्व असं आपली रस्सा भाजी तुरीची येथे तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय अप्रतिम असा रंग याला आलेला आहे आणि फोडणीचा घरभर छान असा वासही सुटलेला आहे। तर आता यावर झाकण ठेवून अजून 2 ते 4 मिनिटं छान अशी शिजून घेऊ। तर या पद्धतीने येथे आपली तुरीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। गरमागरम तुम्ही भाकरी चपाती बरोबर ही सर्व करू शकता। पांढऱ्या भाताबरोबर सुद्धा अप्रतिम अशी लागते। अतिशय पौष्टिक अशी ही पांढऱ्या तुरीची रस्सा भाजी आपण येथे पाहिली। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
बेल बटन नक्की प्रेस करा. खा प्या आनंदी रहा. एकमेकांची काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.